नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे, या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपल्यासोबत आहेत आपल्या कमलनयन बजाज रुग्णालयातले तसेच आपल्या शहरातले सर्वात वरिष्ठ फिजिशियन, भिषक आणि कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर SP एकबोटे सर. सर नमस्कार, आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. डॉक्टर एकबोटे सर अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आपल्या शहरामधले. कमलनयन बजाज रुग्णालय स्थापन करण्यापासून त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कमलनयन बजाज रुग्णालयाचे ते आधारस्तंभ आहेत आणि मागच्या 50 वर्षाहून जास्त काळामध्ये त्यांनी रुग्णांना सेवा प्रदान केलेली आहे आणि एवढा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं काही शिंपले मोती आज आपण आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, फायद्यासाठी त्यांच्याकडनं घेणार आहोत. सर आपलं परत एकदा स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. आज येस सर. सर मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यांना असे जे आजार आहेत, जे आपल्याकडे खूप सारे रुग्ण येतात ज्यांना खूप काळापर्यंत औषधोपचार घ्यावे लागतात, ज्यांना आपण क्रोनिक डिसीजेस म्हणतो, आणि असं लक्षात आलेलं आहे की ही औषधोपचार नियमितपणे त्यांच्याकडनं घेतल्या जात नाहीत, तर आपल्याला काय वाटतं की अशी कारणं काय आहेत की म्हणजे ते घेण्याची मुळात गरज काय आहे की अशा रुग्णांना बरेचदा आयुष्यभर औषधं घ्यायची म्हणजे एक कंटाळवाणा प्रकार वाटतो, तर ही घेण्याची गरज काय असते सर अशा रुग्णांना? हे औषधं एखादा कुठल्याही रुग्णासाठी दिल्यावर त्याचा पाठपुरावा आणि त्याचा बरेच दिवस किती अवधी त्या गोष्टी घ्यायच्यात हे एकदा त्या रुग्णांना सांगितल्यावर त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः जे आजार म्हणण्यापेक्षा काही व्याधी हे कायमस्वरूपी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण, आणि ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधाचं कायमस्वरूपी औषधं घेणं आणि वेळोवेळी त्याचे पाठपुरावा करून त्याचं प्रमाण हे कमी जास्ती करण्याची गरज पडू शकते. बरोबर आहे. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, हृदयविकार आहे, काही इन्फेक्शन्स आहेत, त्या गोष्टीचा कायमस्वरूपी औषधं ही लागतात. एक परिस्थिती अशी येऊ शकते की औषधं आता कमी करायची आहेत किंवा थांबवण्याची गरज पडू शकते, पण ती थांबवल्यावरती सुद्धा त्याचा पाठपुरावा करून परत त्या गोष्टीची गरज पडतीये का किंवा नाही पडत याचा एक प्रकारचा पाठपुरावा हा अति महत्वाचा असतो. आणि हे औषधं नियमितपणे घेतली गेली तर तो आजार कंट्रोलमध्ये राहून त्या गोष्टीचे जे अनकंट्रोल्ड राहिल्यामुळे काही अवयवांवरती जे विपरीत परिणाम होण्याची जी शक्यता असते ती आपण टाळू शकतो, आणि ती टाळल्यामुळे पेशंटचे आजार हा आटोक्यात ठेवू शकतो. बरोबर आहे. सरांनी खूप महत्त्वाची आपल्याला माहिती दिलेली आहे की नियमित औषधोपचार घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण औषधोपचार तीच राहतील, त्याच मात्रेमध्ये राहतील असं आवश्यक नाही, त्याच्यात डोस कमी जास्त होऊ शकतो. पण सर आपल्याला काय वाटतं की असं औषधं नियमित न घेण्यामागे जो कारण आहे तशी काय काय कारणं असू शकतात की रुग्ण का औषधं घेत नाहीत नियमितपणे? औषधं नियमित न घेण्यामध्ये दोन महत्त्वाचे भाग असे आहेत, एक पेशंटकडनं आणि दुसरा एक भाग डॉक्टरांकडनं. त्याच्यामध्ये पहिल्यात एकदा रोगाचं निदान झाल्यावर आणि त्यांना औषधाची समजूत दिल्यावर त्यांना हे कशा प्रकारे आणि का दिलं जात आहे ह्याचं नीट त्यांना विवेचन करायला समजून सांगितल्यावर आणि त्यांनी परत ह्या गोष्टी केव्हा तुम्हाला दाखवायला आणि त्याचा पाठपुरावा कशा प्रकारे लागेल हे प्रथम दर्शनी त्यांना नीट समजून सांगणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे. ते त्यांनी समजलं की नाही आपल्याकडे बरेच दोन गोष्टी आहेत, एक शिकलेले लोक असतात आणि काही अशिक्षित असतात. अशिक्षित लोकांना त्यांच्या पद्धतीने त्यांना समजेल असं हे डॉक्टरांनी नीट समजून सांगणं हे डॉक्टरांचं महत्वाचं काम आहे. ते जर समजलं असेल तर त्या गोष्टी साधारणपणे म्हणजे त्याचा नियमितपणे डॉक्टर आपलं पेशंट
औषधं उपचार घेतात. बरोबर. तर एवढं करून एक महत्वाचा भाग पेशंट्सकडनं असा असतो की त्यांना बरं वाटायला लागलं तरी काही वेळेला एक विशिष्ट दिवस औषधं जी घेण्याची गरज असते ती ते न घेता मध्येच सोडून देतात, कारण त्यांना बरं वाटलेलं असतं. आणि ही गोष्ट त्यांना त्या दृष्टीने सांगणं महत्वाचं आहे की तुम्हाला कितीही जरी बरं वाटलं तरी सांगितल्याप्रमाणे आणि सांगितल्या प्रमाणात ही औषधं तितके दिवस घेणं हे महत्वाचं आहे. हा पहिल्यांदा समजुतीचा भाग असतो आणि तिथे डॉक्टरांचा खूप महत्वाचा भाग आहे. तर पेशंटकडनं पाहिलं तर एक त्यावेळेला ते गडबडीत त्यांना काही गोष्टी लवकर समजून घ्यायची घाई असते किंवा जायचं समजलं आणि ते घेऊन जातात आणि थोडंसं बरं वाटलं की ते सोडून देतात. आणि बऱ्याच वेळेला त्या गोष्टीचं महत्त्व त्यांना समजलंय की नाही समजलंय हे आपल्याला सांगितल्यावरती समजलंय असं आपण गृहीत धरतो, पण बऱ्याच वेळेला त्यांना त्याची तीव्रता किंवा त्याचं इम्पॉर्टन्स कळत नाही आणि त्यामुळे ते औषधं नियमितपणे घेत नाहीत किंबहुना बरं वाटलं म्हणून सोडून देतात. आणि त्यांना असं एक वाटतं की आपल्याला कायमस्वरूपी औषधं घेण्याची काय गरज आहे आणि बरं वाटतंय तर कशाला औषधं घ्यायची. आणि दुसरा एक मोठा गैरसमज असा असतो जो डॉक्टरांनीच दूर करायचा असतो की त्यांना वाटतं की औषधं जास्ती आणि नेहमी घेतली की त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही जे औषधाविषयी तुम्हाला जी काळजी वाटते की औषधं जास्ती घेतली तर विपरीत परिणाम होतील, तर त्याच्यापेक्षा ते औषधं न घेतल्यामुळे तो आजार वाढल्यामुळे जे विपरीत परिणाम होतात हे त्याच्या औषधापेक्षा कितीतरी पटीने वाईट असतात. ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली तर ते कदाचित औषधं नियमितपणे घेण्याची शक्यता जास्ती असते. खूपच महत्त्वाची माहिती सांगितली सर आपण. आणि याच्यामध्ये आपण प्रेक्षकांना तर सांगितलं जे रुग्ण आहेत, पण डॉक्टरांचा पण याच्यामध्ये भाग महत्त्वाचा आहे की थोडा वेळ देऊन त्यांनी समजावून सांगणं गरजेचं आहे. दुसरं असंही होतं सर बरेचदा की म्हणजे ज्या बाहेर ज्या फसव्या जाहिराती असतात की हा आजार याच्याने समूळ नष्ट होईल किंवा हे घेतलं की गायब होऊन जाईल, तर याला पण बरेच लोक बळी पडतात. ही गोष्ट एक सुद्धा मी सांगितलं तसं एकदा रोगाचं निदान झालं की त्यांना त्या रोगाची एक कल्पना द्यायला पाहिजे की हे तुमचं, आणि रोग म्हणून हा एक मोठा शब्द जो आहे व्याधी, ब्लड प्रेशर हा रोग नसण्यापेक्षा हे अनुवंशिक आहे आणि बऱ्याच कारणांनी ते अनुवंशिक असते. काही 10% लोकांमध्ये काही त्याला स्पेसिफिक कारण असू शकतं, पण ही अनुवंशिक आहे आणि ही आपण कंट्रोल करू शकतो. काही आजार हे पूर्णपणे कधीच बरे होत नाहीत, त्यांना आटोक्यात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या उद्देशाने औषधं रेग्युलरली देणं आणि त्याचा कायमस्वरूपी पाठपुरावा करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. फारच महत्त्वाची माहिती सांगितली सर तुम्ही. औषध नियमितपणे घेणं खूप गरजेचं आहे. सर याच्या संदर्भातच जो दुसरा याच्याशी निगडीत प्रश्न असतो की जसं आपण आपल्या OPD मध्ये पेशंट बघितल्यानंतर त्याला आपण पुनर्तपासणीची तारीख दिलेली असते की साधारण 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने. बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं की ही जी तारीख आहे पुनर्तपासणीची ती वेळ पाळल्या जात नाही. बरेच रुग्ण 3 महिने, 6 महिने, वर्षभर येतच नाहीत पुनर्तपासणीसाठी. मग गोळ्या औषधी कदाचित चालू ठेवतील, बंद करतील. तर असं का होत असावं आणि याच्यामुळे हे का धोकादायक आहे असं करणं? याच्यामध्ये एक महत्त्वाचं, जसं मी सांगितलं की काही व्याधींच्या बाबतीत आपण जे कंट्रोल करतो त्या लोकांमध्ये याचा पाठपुरावा खूप महत्त्वाचा असतो. काही व्याधी जे असतात ते पूर्णपणे बरे होतात. म्हणजे जसं आता सर्दी पडसं आहे, या गोष्टीवरती 5 दिवस 7 दिवस औषधं दिलं की ते कायमस्वरूपी जाते. परत होण्याची शक्यता असते, त्याला वेगळी कारणं असतात. ते वारंवार होत असेल तर मग त्याचं कारण आणखीन शोधून त्याच्यावरती उपचार करावे लागतात. पण जे व्याधी तुम्हाला कायमस्वरूपी आहेत त्याचं कंट्रोल झालं आहे की नाही, त्याचा डोस काही वेळेला ॲडजस्ट करावा लागतो. त्यांना बरं वाटत असेल किंवा त्यांना त्रास होत नसेल म्हणून त्याच्याकडे
आपण बरं वाटतंय तर तेवढाच डोस ठेवायचा, पण काही वेळेला तो अपुरा असतो किंवा तो जास्ती असतो आणि त्यामुळे त्याचे काही विपरीत परिणाम सुद्धा अवयवांवरती होऊ शकतात. त्यामुळे एक तारीख किंवा एक सांगितलं पहिल्यांदा समजून सांगितल्यावर किंवा तुमचा पाठपुरावा हा इतक्या दिवसांनी महत्त्वाचा आहे किंवा जी काय तुम्ही वेळ पिरियड ठरवाल आणि त्या गोष्टीमध्ये ही पेशंट टू पेशंट फरक पडू शकतो. काही लोकांचे आजारांचे चढ उतार जास्ती प्रमाणात होत असतात, त्यांचा फॉलोअप हा जास्ती फ्रिक्वेंटली लागू शकतो. काही लोकांमध्ये तो स्टेबल राहतो, त्यामुळे त्यांचा फॉलोअपची मर्यादा ही जास्ती पिरियडमध्ये करू शकतो. आणि फक्त डोस पूरक आहे हा समजूत न ठेवता तो काही वेळेला जास्ती होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं असतं. बिलकुल सर, ही जी पुनर्तपासणीची तारीख आपण देता तपासणीसाठी परत जेव्हा बोलवतो आपण रुग्णांना, ते त्यांनी पाळावी किंवा त्या वेळेसच त्यांनी यावं यासाठी आपण आपली टीम किंवा रुग्णालय या माध्यमातून आपण काही प्रयत्न करू शकतो का, ज्याच्यामुळे ते त्याला फॉलो करतील व्यवस्थित? ह्या गोष्टीत परत दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक डॉक्टरांकडनं आणि दुसरी एक गोष्ट अर्थात पेशंटच्या समजुती बाबतीत. जसं मी आजाराच्या बाबतीत जर त्यांना पूर्ण माहिती दिलेली असेल तर त्याच्यामध्ये त्याचा पाठपुरावा होण्यामध्ये मदत होते. तुम्ही जे म्हणालात की त्यांना फॉलोअपला कसे येईल, याच्यामध्ये एक तर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती एक स्पेसिफिक तारीख तुम्ही दिलेली असेल तर ती त्यांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांनी काही गोष्टी सुचवता येतील की गेल्याबरोबर आपली पुढची तारीख काय, त्या एका कॅलेंडरवरती त्यांच्या घरी त्यांनी नोंद करून ठेवावी किंवा आता मोबाईलच्या आयुष्यात ते मोबाईलमध्ये रिमाइंडर्स टाकून त्या गोष्टी त्यांनी करता येतील. आणि संस्थेकडनं किंवा डॉक्टरकडनं एक जर सिस्टीम अशी किंवा त्यांचे 2 दिवस आधी त्यांना एक प्रकारचा रिमाइंडर कॉल किंवा एक मेसेज असा जर आपल्याला पाठवता आला तर कदाचित ह्या पाठपुरावा होण्यामध्ये त्या गोष्टीची मदत होऊ शकते. बरोबर आहे. तर सरांनी आपल्याला दोन्ही विषयावर खूप सखोल मार्गदर्शन केलेलं आहे की औषधी नियमितपणे घेणे आणि ठरलेल्या वेळेस डॉक्टरांना परत भेटणे आणि त्यांचा सल्ला घेणे, कारण त्याच्यामध्ये औषधांची जी मात्रा आहे ती कमी जास्त होऊ शकते, काही औषधं कमी होऊ शकतात, बंद पण होऊ शकतात. सर, आज आपण इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. सर हाडाचे शिक्षक पण आहेत, त्यांनी 16-17 वर्षापर्यंत वैद्यकीय शिक्षक म्हणून पण कार्यरत होते सर. तर सरांच्या अनुभवाचा आपल्याला इथे खूप अत्यंत फायदा झालेला आहे. प्रेक्षकांपैकी रुग्णच नाही तर डॉक्टरांनी पण कसं राहायला पाहिजे, कसं रुग्णांना मार्गदर्शन करायला पाहिजे याबद्दल पण सरांनी आज खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आज इथे आलात आजच्या कार्यक्रमामध्ये, त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर.